नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओमकार चौगले. स्टार्स ऑफ बाप या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत असे व्यक्तिमत्व आहे की ज्याला स्टार्स ऑफ बाप या सिरीजची ट्रॉफी मिळालेली. तर चला आपण त्याची ओळख करून घेऊ. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रतीक पाटोळे. मी तसाच याच गावचा आणि मी आता बाप कंपनीमध्ये 3rd इयरला शिकतोय आणि मी आता क्लायंट प्रोजेक्टवर काम करतोय. तर नमस्कार प्रतीक. नमस्कार. तर प्रतीक, तुझी 12वी कुठं झाली आणि तू ॲज अ स्टुडंट कसा होता 12वीमध्ये? मी 12वी म्हणजे 11वी 12वीला आहे ना, मी खांडगावला होतो हां माझ्या आत्यांकडं. हां 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 आणि माझी 11वी आणि 12वी ना भाऊसाहेब गुंजाळ पाटील कॉलेज झाली, सह्याद्री कॉलेजला. हां सह्याद्री कॉलेज. सह्याद्री कॉलेज तिथं म्हणजे त्यावेळेस नेमकी कोरोना चालू होता. त्याच्यामुळं शाळेत जायला वेळच भेटला नाही. म्हणजे शाळेत येऊनच देत नव्हते कोरोनामुळं. त्यामुळे 11वी 12वीला काही शिकलोच नाही मी. हां म्हणजे 12वी ते असं घरी बसूनच. हा, घरी बसून ऑनलाईन क्लासेस झाले सगळे. ऑनलाईन. त्याच्यामुळं मग मला 12वीला 43% पडले. हां तर काय प्रॉब्लेम नाही प्रतीक. तर प्रतीक, तुला बाप कंपनीबद्दल कसं माहिती झालं किंवा कोणी सांगितलं? मी ज्यावेळेस 12वीला होतो तर माझी 12वीचे पहिले 6 महिने झाले होते. त्यावेळेस बाप कंपनीचं उद्घाटन झालं. इथं माझ्याच गावात उद्घाटन झालं. पण उद्घाटन झालं ते पण मला माहित नव्हतं. पण माझे एक मामा आहे याचे तळेगावचे, ते उद्घाटनाला आले होते. तर त्यांचे मी मोबाईलवर स्टेटस बघितलं की बाप कंपनीचं उद्घाटन झालंय पारेगावमध्ये. पण ते कोणत्या पारेगावमध्ये झालं ते तर मला माहित नव्हतं, कारण की मी त्यावेळेस खांडगावला होतो. मग त्यावेळेस मी त्या मामांना कॉल केला. म्हटलं, मग मामाला विचारलं, म्हटलं IT पार्क होतंय, मग ते कुठं होतंय नेमकी, कोणत्या पारेगावला होतंय? मी पारेगाव खुर्दचा, पण पारेगाव 2 आहे, एक पारेगाव बुद्रुक आणि एक पारेगाव खुर्द. मी त्यावेळेस कन्फ्युज झालतो का नेमकी कोणत्या पारेगावला. पण त्या मामांना कॉल केल्यानंतर ते मामा बोलले की पारेगाव खुर्द मध्येच IT पार्क उभं झालंय, म्हणजे उद्घाटन झालंय त्याचं. मग त्यावेळेस मग मी त्यांना विचारलं की कुठं झालं का, म्हणजे प्लेस काय, कोणत्या साईडला झालं. मग त्यांनी मला समजून सांगितलं की इथं या माळ रानावर बाप कंपनीचं उद्घाटन झालंय म्हणून. हां. तर प्रतीक, तुझी बाप कंपनीतली पहिली भेट कशी होती आणि पहिल्यांदा ज्यावेळी तू बाप कंपनीत आलास त्यावेळी तुला कसं फिलिंग होतं? म्हणजे तुला काय वाटलं? ॲज अ बाकीची कॉलेजेस पण तू बघितलं असेल, आता तू मामाकडे होतास. कसं वाटलं सुरुवातीला? काही घेऊ नको, काय गोष्टी झाल्या? पहिल्या स्टार्टला मी घरी होतो, म्हणजे 12वी झाल्यानंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर मग रिझल्ट लागला. रिझल्टमध्ये 12वीला मला 43% पडले. 43% पडले, पण माझं मन सगळं बाप कंपनीकडं. मला ऍडमिशन घ्यायचं ते बाप कंपनीमध्येच. हां. मग पप्पा मला म्हणायचे, मम्मी म्हणायची की इथं नको, ही पहिलं स्टार्टिंग आहे, ते कसं आहे, काय जॉब देतील का नाही देतील ते माहित नाही आपल्याला. त्यामुळं तू सह्याद्री कॉलेजला घे पुढं ऍडमिशन, किंवा मोठं कॉलेजला घे. मग मी त्यांना त्याच वेळेस नाही बोललो होतो की मला सह्याद्रीला नाही घ्यायचं, मला मोठ्या कॉलेजला पण नाही घ्यायचं, मला घ्यायचं बाप कंपनीतच घ्यायचंय. आणि मी ऍडमिशन पण घेतलेलं होतं, फक्त कन्फर्म झालेलं नव्हतं माझं. मग त्यावेळेस मग त्यांनी मला खूप फोर्स केला की इथं घेऊ नको म्हणून. तरी मी इथं म्हणजे ठाम राहिलो, बाप कंपनीमध्येच ठाम राहिलो. पण त्यावेळेस पप्पांनी मला खूप फोर्स केला. मग त्यांचा मान राखण्यासाठी मी संगमनेरला सह्याद्री कॉलेजला गेलो, मोठ्या कॉलेजला गेलो. जाऊन आला? फक्त चक्कर मारून आलो. ऍडमिशन घेतलं नाही मी, फक्त चक्कर मारून यायचो. घरी आलो की एवढं सांगायचो, ऍडमिशन भेटत नाही, टक्के कमी, मला ऍडमिशन भेटत नाही, मी एवढंच सांगायचो. मग असं नाही हा नाही करता करता शेवट ऍडमिशन मी बाप कंपनीतच घेतलं. बाप कंपनीतच घेतलं. तुला बाप कंपनीतच यायचं होतं? मला बाप कंपनीतच यायचं होतं. तुला बाप कंपनीमध्ये यायच्या आधी ॲज IT म्हणजे काय माहिती होतं का, किंवा तू असं ठरवलेलंच का की तुला BCA करायचं आहे किंवा काय? आणि ॲज IT काय माहिती होतं का तुला, किंवा आधी काय कम्प्युटर बघितलेलं न बघितलं? 11वी 12वीला मी IT विषय तर घेतला होता, पण कॉलेजला गेलोच नाही. त्याच्यामुळे कधी कॉम्प्युटर बसायची वेळच आली नाही. IT विषय काय होता हे पण माहित नव्हतं मला. ते मला बाप कंपनीत आल्यामुळं कळलं IT काय असतं ते. म्हणजे तुझी ITची सुरुवात थोडक्यात बाप कंपनी मधूनच झाली? माझी IT सुरुवात ही बाप कंपनी मधूनच झाली. तुझी बाप कंपनी मधली पहिली 6 महिने कशी होती? तू कोणत्या इंटरनल प्रोजेक्टवर काम केलं? म्हणजे सुरुवातीची तुझी 6 महिने कशी होती? म्हणजे कोणत्या गोष्टी तुला शिकवल्या, किंवा काय गोष्टी फेस केल्या? इंग्लिश कम्युनिकेशन आणि ती
मी पहिले 6 महिने म्हणजे पहिले 6 महिने आम्ही HTML CSS वर काम केलं. HTML CSS त्याच्यानंतर आम्हाला राव सरांनी जावास्क्रिप्ट चालू केली होती. जावास्क्रिप्ट पण ती जावास्क्रिप्ट अशी चालू केली की ऑनलाईन चालू केली. आम्ही खाली बसायचो, सर वर जायचे, लॅपटॉपवर ऑनलाईन चालू करायचे आणि जावास्क्रिप्ट शिकवायचे. पण ती जावास्क्रिप्ट आम्हाला काहीच कळत नव्हती. म्हणजे काहीच म्हणजे ना, आम्ही फक्त असं बसायचो. काही वेळेस आमचे डोळे झाकायचे. हा, म्हणजे बाबा काय चाललंय पुढे, काय चाललंय तेच कळत नव्हतं. जावास्क्रिप्ट मध्ये काहीच कळत नव्हतं पहिलं. मग सर शिकवता ना 8-10 दिवस गेले. मग त्याच्यानंतर थोडं मेथड कळायला लागले आम्हाला जावास्क्रिप्ट मधल्या. मग मेथड कळता जावास्क्रिप्ट इतकी परफेक्ट होऊन गेली ना, तर जावास्क्रिप्ट म्हणजे असं कोणतीही मेथड नाही जी माझी तोंडपाठ नाही. हा, म्हणजे जावास्क्रिप्ट मधली प्रत्येक गोष्ट तुला समजली. तर त्याच्यानंतर तुझी टेक्नॉलॉजी कोणती चूज केली आणि कशी चूज केली, किंवा कोणी सांगितली, किंवा कसं काय? आम्हाला त्यावेळेस टेक्नॉलॉजी म्हणजे सरांनीच आम्हाला चूज केलं होतं. म्हणजे टेक्नॉलॉजीवर सगळ्यांना शफल केलं होतं वेगवेगळं. मग माझे म्हणजे सरांनी लिस्ट काढली होती, कोणाला कशावर ठेवायचं, कोणाला कशावर ठेवायचं. मग ज्यावेळेस सरांनी मला फ्लटरवर टाकलं. आता फ्लटरवर टाकल्यानंतर मी काय केलं, मला जे स्टार्टला आहे ना, मी 12वीला खांडगावला होतो. त्या मामांना मी परत कॉल केला. त्या मामाने मला सांगितलं होतं की असाच कंपनी इथं आहे, बाप कंपनी इथं आहे, तसं आहे. त्या मामांना मी परत कॉल केला. त्या मामांना बोललो की मामा मला फ्लटरवर टाकलंय, मग काय करू मी. मग मामा बोलले की तू एक काम कर, बोलले तू रिॲक्ट घे म्हणे, तू तिथून रिॲक्टवर जा बोलले, फ्लटर नको करू, रिॲक्ट कर. म्हटलं मामा फ्लटर का नको, रिॲक्ट का करू. मी मामांना क्वेश्चन केला, म्हटलं फ्लटर का नको, रिॲक्ट का. मामा बोलले की कधी पण म्हणे अवघडातून सोप्याकडे जा म्हणे, सोप्याकडून अवघड नको जा बोलले. कारण की तुला जर अवघड आधी आलं, तुला आधी सोपं येईल, सोप्याला तुला मजा वाटेल, पण पुढे अवघड गेलं की तुला कंटाळा येईल. त्यापेक्षा तू आता नवीन आहे ना, तू जातानाच अवघडात जा. अवघडात जर गेला ना, तुला आता शिकायला काहीच वाटणार नाही. पुढच्या गोष्टी सगळ्या सोप्या होऊन जातील, पुढल्या गोष्टी सगळ्या सोप्या होऊन जातील तुझ्या. मग त्याच्यामुळे मी सरांना सांगून रिॲक्टवर शिफ्ट झालो. तर ज्यावेळी तू रिॲक्टवर शिफ्ट झाला, त्याच्यानंतर तुला कोण मेंटर होते, किंवा कशी सुरुवात झाली तुझ्या रिॲक्टची जर्नीची? म्हणजे सुरुवातीचं कसं होतं, ऑनलाईन शिकला किंवा सेल्फच तू स्वतः शिकला, किंवा मेंटरनी काही मदत? आता रिॲक्ट घेतल्यामुळं रिॲक्टमध्ये काय HTML CSS आणि जावास्क्रिप्ट, ते तर आधी ते माझं परफेक्ट होतं तिन्ही पण. मग मला काय, मग पहिलं काय येईल, फोल्डर स्ट्रक्चर रिॲक्टचं. फोल्डर स्ट्रक्चर समजता मला 8-10 दिवस गेले. मग राव सरांनी तोपर्यंत एक XD डिझाईन केली होती, पीपल मॅनेजमेंट म्हणून. तर त्या पीपल मॅनेजमेंट मध्ये सरांनी काय केलं, जेवढे रिॲक्ट होते तेवढे त्याच्यावर टाकले. मग आम्हाला मेंटर म्हणून निकिता भागवत मॅडम आल्या. तर निकिता भागवत मॅडमनी इतकं म्हणजे परफेक्ट समजून सांगितलं आम्हाला की म्हणजे पहिलं स्टार्टपासून फोल्डर स्ट्रक्चरपासून तर शेवटपर्यंत त्यांनी म्हणजे अशी कोणतीच गोष्ट नाही जी त्यांनी समजून सांगितली नाही आम्हाला. म्हणजे प्रत्येक छोट्यातली छोटी गोष्ट तुम्हाला ब्रेक इट डाऊन करून आणि सिंपल वे मध्ये सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. हो, प्रत्येक गोष्ट असं म्हणजे कुठं काही एरर आला, कुठं काही प्रॉब्लेम आला, कुठं आम्ही स्टक झालो, किती यायच्या आम्हाला पूर्णतः समजून सिंपल वे मध्ये समजून सांगून जायच्या. तुला मिळालेले इंटरनल प्रोजेक्ट्स कोणता होता पहिला, किंवा सुरुवातीच्या इंटरनल प्रोजेक्ट्सवर तू कोणते काम केलं, आणि तुझा फर्स्ट इंटरनॅशनल प्रोजेक्ट कसा होता, आणि तू जे हे प्रोजेक्ट्सवरती काम केलं त्याच्यातला तुझा एक्सपिरियन्स कसा होता, म्हणजे काय गोष्टी तू त्यातून शिकलास, किंवा काय गोष्टी तुला शिकायला मिळाल्या, काय गोष्टी तुझ्यात इम्प्रूव्हमेंट झाली त्या? बरोबर. मी ज्यावेळेस माझा पहिला इंटरनल प्रोजेक्ट पीपल मॅनेजमेंट होता, त्याच्यानंतर मी CRM वर पण काम केलं, बाप मार्केट त्याच्यावर पण काम केलं, आणि रिॲक्टमध्ये भरपूर प्रोजेक्टवर काम केलं मी. त्याच्यानंतर एक इंटरनॅशनल प्रोजेक्ट होता, तिकीटिंग म्हणून होता, तिकीटिंग वेब म्हणून होता. तर माझा गुड लक असा की मॅनेजर म्हणून मला परत तिथं निकिता भागवत मॅडमच आल्या त्या प्रोजेक्टवर. मग आमचं त्या प्रोजेक्टवर एक्सपिरियन्स असा होता की पुढला जो क्लायंट होता तो US होता, त्याच्यामुळं त्याच्या संग इंग्लिशमध्ये बोलावं लागायचं. म्हणजे ती गोष्ट फेस करायला लागली. तर प्रॅक्टिस म्हणजे त्याच्या संग बोलता बोलता प्रॅक्टिस होऊन गेली, इंग्लिश पण परफेक्ट होऊन गेली. म्हणजे इंग्लिशचं पण तुझं जरा फ्लुएन्सी वाढली त्या प्रोजेक्ट. आणि बाकीचे जे एरर होते किंवा काही कुठं स्टक झालो तर मॅडम होत्याच आमच्या सांगायला आम्हाला. म्हणजे त्याच्यामुळे तुझं इंटरनॅशनल प्रोजेक्टचं पण
चांगला एक्सपिरियन्स केला हो, चांगला एक्सपिरियन्स गेला माझा पण. आणि तर तू आता बघितलंच असेल की तुझे बाकीचे जे मित्र वगैरे आहेत तिने बाहेरचे कॉलेज घेतलेत, म्हणजे मोठे मोठे कॉलेज करतायत आणि तू एका कंपनीत शिकतोय. कसं वाटते तुला? आता म्हणजे माझे भरपूर मित्र आहे, जे काहींनी सह्याद्रीला ॲडमिशन घेतलं, काहींनी अमृतवाणीला घेतलं, काहींनी मोठं कॉलेजला घेतलं. ते जर मला भेटले ना कधी, ते मला क्वेश्चन करतात ह्याचबद्दल. त्यांनी मला क्वेश्चन केलं, माझ्याकडं त्यांच्या प्रत्येक क्वेश्चनचं उत्तर आहे. पण मी जर त्यांना क्वेश्चन केलं ना, माझ्या एका पण क्वेश्चनचं उत्तर त्यांच्याकडे नाही आहे. याच्यावरून मला असा अनुभव आला की मी जो बाप कंपनीत येण्याचा निर्णय घेतला ना, तो माझा बरोबर ठरला, परफेक्ट ठरला. तर प्रतीक, आता थोडक्यात तुझी डेली शेड्यूल किंवा रुटीन कसं असते, किंवा काय काय गोष्टी कसा असते तुझा दिवस, काय काय शेड्यूल असते? माझं घर म्हणजे मी याच गावचा. माझं घर इथून 1-1.5 किलोमीटर अंतरावर, 1-1.5 किलोमीटर. 5 मिनिटं लागते मला घरी जायला, नाही यायला इथं. मग मी सकाळी 8:30 किंवा 8:45 येतो घरी, गायांचं पण आवरतो. ते आवरून इथपर्यंत आलो, इथं काम चालू केलं सकाळचं. तर सकाळी 8:30-9 आलो की संध्याकाळी 9-9:30 जातो. 9-9:30. हां. आणि जर जास्तच वेळ म्हणजे काम जर जास्त असलं तर मग 11-12 किंवा 1 पण वाजतो काही वेळेस जायला. म्हणजे तर तुझं डेलीचं जेवढं सगळं आहे तेवढं कंपनीमध्ये जाते. आणि त्याच्यात मी ज्यावेळेस पहिलं 6 महिने म्हणजे रिॲक्टवर आलो होतो ना, त्यावेळेस मी सकाळी 8:30-9:45 जर आलो ना, तर रात्रीचं 1-2-3 वाजायचे. काही वेळेस मला पहाटे 6 वाजले होते जायला. म्हणजे खूप वेळा 6 वाजता गेलो मी सकाळी. परत 6 वाजता गेलो की आंघोळ करायची, गायांचं थोडंफार आवरायचं, परत 8:30-9ला यायचं इथं. म्हणजे सुरुवातीच्या तुझ्या ज्यावेळी तू रिॲक्ट चूज केली होती त्यावेळी तुझ्या त्या स्ट्रगलिंग फेजमध्ये तू एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर प्रतीक, तुला असं वाटत नाही की तुझ्या बाकीची जे बाहेरचे कॉलेजचे मित्र आहेत किंवा तुझे जवळचे मित्र आहेत ते बाहेरच्या कॉलेजला आहेत, ते मजा मस्ती करतात, किंवा बाहेरच्या कॉलेजचं माहिती आहे ह्या एवढ्या डिसिप्लिन लाईफपेक्षा तर त्यांची लाईफ सोपीच असते, कॉलेज एक्झाम त्यापेक्षा तू जास्त डिसिप्लिन आणि एक भरपूर काम करतोय आत्ताच, जी तुला वाटत नाही की आपण बाहेर जाऊन हे करावं, किंवा ती आपल्या मित्र अशी करते तिकडे फिरायला ती. आता माझे मित्र जे आहे ना, ते काय करतात, काही सह्याद्री कॉलेजला आहे, काही मोठं कॉलेजला आहे, काही अमृतवाणी कॉलेजला आहे. ते काय त्यांनी आता तिकडे ॲडमिशन घेतलं, पण ते काय करत्या की सकाळी जात्या, बस स्टँडवर बसत्या, मोबाईल बघत्या आणि परत घरी येत्या. लेक्चर परफेक्ट करते नाही, काहीच नाही. आणि मी ज्यावेळेस 11वी-12वीला होतो त्यावेळेस म्हणजे मी घरीच होतो, खांडगावला होतो, पण मी घरीच होतो त्यावेळेस. ऑनलाईन क्लासेस करायचो. ऑनलाईन क्लासेस करता करता मला मोबाईलचा नाद इतका लागला की 1.5 GB डेटा 1.5 वाजता संपून जायचा माझा. 1.5 GB डेटा 1.5 वाजताच? 1.5 GB डेटा 1.5 वाजता संपून जायचा. मग पण आता त्याच्यानंतर जे बाप कंपनीत ॲडमिशन घेतलं मी, त्या कोडिंगची इतकी आवड लागली मला की मी 1 GB डेटा सुद्धा माझा 200 MB संपत नाही 1 GB मधून माझा. 200 म्हणजे दिवसभरात वर्किंगच्या ह्याच्यात असल्यामुळे मोबाईल बघायला तर थोडक्यात वेळ, मोबाईल बघायला पण वेळ भेटत नाही, आणि रात्रीचं घरी गेलं की मोबाईल म्हणजे बघावाच वाटत नाही तो डायरेक्टली. तर प्रतीक, तू स्वतःला भविष्यात कुठं बघतोय, किंवा तुझी ड्रीम्स काय काय आहेत, काय, किंवा फॅमिलीसाठी, तुझ्या स्वतःसाठी? मी ज्यावेळेस म्हणजे 11वी-12वीला होतो ना, त्यावेळेस मी खांडगावला होतो. त्यावेळेस म्हणजे कधी कॉलेजला गेलोच नाही मी. कॉलेजला गेलो नाही. मग कॉलेजला गेल्यामुळं मला म्हणजे कधी IT काय आहे ते माहीत नव्हतं मला, काहीच माहीत नव्हतं. कधी कॅम्प्युटरवर बसलो पण नाही मी. आता रिॲक्टमध्ये मी इतका परफेक्ट झालो आहे ना की मी 3rd इयरला स्टार ऑफ द इयर झालो रिॲक्टमध्ये. रिॲक्टमध्ये स्टार ऑफ द इयर झालो. स्टार ऑफ द इयर झाल्यानंतर मला ट्रॉफी भेटली. ट्रॉफी भेटल्यानंतर मला वडिलांचे ते शब्द आठवले की तू 12वीला 43 पडली, पुढे जाऊन काय करणार. तर तू स्वतःला प्रूव्ह करून दाखवलं. हो, त्यावेळेस मला त्यांचे शब्द आठवले होते ते. तर आता जी मुलं आहेत की जी 12वी पास आउट होतील, किंवा तुझी बहीण भाऊ असतील किंवा 12वीला, तर तू त्यांना काय मेसेज देशील की कॉलेज कसं चूज केलं पाहिजे आणि कसं ॲडमिशन घेतलं पाहिजे आपल्या एक बेटर लाईफसाठी? ते मी आता जे 12वी पास आउट होणार आहे किंवा बाकीचे पण आहे त्यांना मी असं सांगेल, तुम्हाला असं वाटत असेल की
तुम्ही पुढं जाऊ म्हणजे आत्ता तुम्ही सायदला ॲडमिशन घ्याल, मग कुठं दुसऱ्या कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायच्याल, आता आम्ही मजा करू, असं करू तसं करू. पण ज्यावेळेस तुम्ही जर बाप कंपनीत ॲडमिशन घेतलं, तुम्हाला आता स्ट्रगल करावं लागेल, पण तुमचं पुढं लाईफमध्ये तुमची सेटल होऊन जाईल पूर्ण, आणि पुढं जाऊन तुम्हाला मजा करता येईल, पुढची लाईफ बेटर होऊन जाईल, पुढची लाईफ बेटर होऊन जाईल तुमची. आणि जर तुम्ही आता जर तिकडं मजा केल्या तर पुढच्या लाईफमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येईल. हां, तर धन्यवाद प्रतीक. तर प्रतीकची ही भरपूर सारी इन्स्पायरिंग आणि खतरनाक अशी स्टोरी बघून आपल्याला खूपच इन्स्पिरेशन मिळालेलं. तर आपण भेटू आता स्टार्स ऑफ बापच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.